आज पुण्यात महाशक्ती परिवर्तन आघाडीची स्थापना झालेली सरकारसमोर खरं तर सत्ताधारी विरोधक यांच्याशिवाय तिसरा पर्याय जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न या तिघांचा शेट्टीसाहेब असतील, बच्चूभाऊ असतील, संभाजीराजे असतील आणि इतर वामनराव चटप आणि इतर नेते शेतकरी संघटनेनं आलेले. नेमकी काय घोषणा झाली आज बच्चूभाऊ? परिवर्तन महाशक्तीचा एक नाव आम्ही आमच्या एकत्रित बॅनरला दिलेलं आहे. एकत्रित आम्ही जे काही झालंय, संभाजीराजे असेल, राजू शेट्टीजी, वामनराव चटप, शेंडगेजी वगैरे, आणि त्याला एक नाव आज आम्ही दिलं, ते म्हणजे महाशक्ती. तुम्ही सरकारसोबत असणार नसणार की स्वतंत्र कसं? तर याचं काय नाही, कारण मागे तुम्ही महायुतीसोबत होते म्हणून. आता मी महाशक्तीत आहो ना. आता महाशक्ती केल्यानंतर आता युतीचा संबंध नाही, आघाडीचा संबंध नाही, ह्या सगळ्यांची बिघाडी करायची आहे आणि जनतेला खरं राज्य, खरं नेतृत्व द्यायचं आहे, जे सामान्य माणसासाठी आज धरेल, धावून जाईल. किती जागा लागणार? सर्व. इतर कोणाचं स्वागत? जरांगे पाटील असते, इतर कोणी, आंबेडकर, जे काय येईल त्यांचा सगळे मिळून निर्णय घेऊ. किती दिवसात आता पुढचं नियोजन? 26 तारखेपर्यंत आम्ही हे व्यासपीठ खुलं ठेवलं. सर्वांसाठी खुलं असेल? सर्वांसाठी. कॉमन मिनिमम अजेंडा काय? काँग्रेस आली आमच्या महाशक्तीमध्ये तरी चालेल, भाजप आली तरी चालेल, ब, स, डी, ब गट सगळे चालेल, ए टीम, बी टीम सगळे. हा, लढणार आता? हा, लढणार. मला सांगा, बच्चूभाऊंनी सांगितलं सर्वांशी आम्ही लढणार, पण मूळ मूर्तस्वरूप तुम्ही आणलेलं आहे सगळं. ह्या आघाडीत तशा अर्थाने समन्वयक तुम्ही असणार आहात. कसं नियोजन हे काय आहे? नाही, मी काही समन्वयक नाहीये. एक समविचारी सगळे हे नेतेगण सगळे एकत्र आलेले आहेत. एक महाराष्ट्रात एक चांगला पर्याय, एक परिवर्तन घडूया म्हणून परिवर्तन महाशक्ती हे निर्माण झालेली आहे. 75 वर्षात तेच प्रश्न आहेत, त्या गोष्टीवर चर्चा आपण करतो. मूलभूत सुविधाच्या पलीकडे आपण जात नाही. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा महाराष्ट्र दुसऱ्या राज्याला देणारा दिशा देणारं हे राज्य आहे, पण तसं कुठेही होताना दिसत नाही. लोक कंटाळले, खालच्या थराच्या लेवलपर्यंत हे सगळं राजकीय नेते एकमेकावर आरोप करत असतात, टीका टिप्पणी करत असतात, आणि म्हणून काहीतरी चांगलं घडवण्यासाठी सगळे चळवळीतले लोक, मग मी असो, बच्चूभाऊ असतील, राजू शेट्टी सर असतील, अनेक आमचे बाकीचे शेतकरी संघटनेतले अनेक लोक आहेत ते असतील, हे सगळेजण आम्ही एकत्र येऊन एक चळवळीतले नेते सगळे एकत्र आलो आहोत आणि एक चांगला पर्याय देण्यासाठी आमचा हा प्रयास. किती जागांचं टार्गेट आहे लढण्याचं? नाही, आज तर सगळ्यात जास्तीत जास्त जागांमध्ये लढण्याचं हे आमचं हे आहे आणि जास्तीत चांगले उमेदवार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मध्यंतरी तुम्ही जरांगे पाटलांनाही भेटले, त्यांना सोबत घ्याल? मनोज जरांगे पाटलांना मी त्यावेळी स्वतः भेटून त्यांना सांगितलं होतं की मी वडीलधारी या नात्याने, पूर्वी मनोज जरांगेंना कोण ओळखत नव्हतं, त्यावेळी मी स्वतः त्यांच्याशी एक चळवळीतला आम्ही एकत्र काम करत असतो म्हणून माझी चांगली ओळख आहे त्यांची. त्यांना मी सांगितलं की आता पाडण्याची भाषा करण्यापेक्षा तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून निवडून कसे आपल्याला आणता येतील, जेणेकरून आपले उमेदवार तिथं जातील, अशा दृष्टिकोनातून तुम्ही नियोजन करायला पाहिजे आणि तुम्ही आमच्याकडे यावं, जेणेकरून एक समविचारी आपण सगळं एकत्र जाऊ शकतो. शेवटी तुमचा उद्देश आणि आपला उद्देश एकच आहे आणि मला विश्वास आहे की ते आमच्यावर येतील आणि माझी विनंती सुद्धा ते यावेत ही राहणार. खरं तर तुम्ही चौघोपांच सगळे नेत्यांचं बघितलं, एक तुम्हाला चळवळीचं बॅकग्राऊंड आहे, प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे, भौगोलिक दृष्ट्या असेल, आणखी सामाजिक, तर कसं हे सगळं कडबोळं म्हणू नकोया, पण एक तुम्ही आघाडी प्रयत्न करताय, कसं एकत्र आणणार, मोठ कशी बांधणार आणि तुम्ही पुढाकार सगळं घेतलाच ऑलरेडी? सगळ्या गोष्टी ह्या आव्हानात्मक असतातच, पण एक चांगला विचार घेऊन आलेत की जेणेकरून महाराष्ट्राला आपण देऊ शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे आहेत, कामगारांचे आहेत, शिक्षणाचे अडकलेले अनेक प्रश्न आहेत, सहकार्याचे आहेत, गडकोट किल्ल्यांचे प्रश्न आहेत, आणि म्हणून हा कॉमन मिनिमम प्रोग्राम जर बघितला तर सगळं मॅच होतो. कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागणार? तिसरी आघाडी म्हणून सक्षम पर्याय देत आहात तुम्ही, पण लोकांनी तुम्हाला का मतं द्यावीत? कारण यापूर्वी अनेक प्रयोग झालेत, रेडालोस असेल, मर्यादित यश आलेलं आहे, सर्वाधिक जास्त यश यावं त्यासाठी काय प्रयत्न? एक लक्षात घ्या, 75 वर्षात काय ह्या महायुती महाविकास आघाडीतील लोकांनी केलं, तेच प्रश्न आहे. आपण त्याच्या पलीकडे काय बोलतो? आज कर्नाटक सारख्या ठिकाणी, आज तेलंगणासारख्या ठिकाणी जर नुसतं तुम्ही कृषी धोरणाचं जर पाहिलं ते आपल्यापेक्षा पुढे गेलेत. आज साधा एक प्रश्न जर नुसतं बोलायचं, अनेक लिस्ट आहे, एक बोलायचं, 24 तास लाईट आपण आजही देऊ शकत नाही.
आज रोजगार एवढं महाराष्ट्राकडे एवढ्या सुविधा असताना सुद्धा महाराष्ट्रातला रोजगार महाराष्ट्राच्या बाहेर चाललाय. म्हणजे ह्याचे उत्तर कोण देणार आहे? आणि कोणी ते आवाज उठवा नको का? म्हणजे आम्ही छोटे लोक आहोत, छोटे पक्षातले लोक आहोत म्हणून आम्ही धाडस करायची नाही का? आणि म्हणून हे धाडस संधी कोणाकोणाला असेल, कारण अनेक बंडखोर तयार होतील महायुती महाविकास आघाडीमुळे. ते तुमच्याकडे आले, अप्रूव्ह झाले, ते देणार? हा 100% देणार. पण त्यांच्यावर आम्ही काय अवलंबून नाहीये. पण जर का अटी शर्ती काय उमेदवार, जर का राजकारणात अशा जर गोष्टी घडत असतील किंवा पुन्हा त्यांना तिथं उमेदवारी मिळाली नाही आणि चांगला उमेदवार असेल, तो जिंकून येणारा कॅपॅसिटीचा उमेदवार असेल, 288 जागा लढणार, ते तर डोळ्यासमोर आहेच. ते तर डोळ्यासमोर कसं कसं आता पुढचं नियोजन कसं? ते आता 26 तारखेला संभाजीनगरमध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं की तुम्ही या सगळेजण. तिथं अनेक ज्यांना तिथं ह्या पुढची बैठक 26 तारखेला 26 तारखेला संभाजीनगर. कोण कोण आता प्रमुख नेते ते सांगा एकदा शेवटचं तुमच्यासोबत. नाही आता सांगितलं नाही. राजू शेट्टी, वामनराव चटप, तुम्ही आणि आपले बच्चूभाऊ आहेत सगळे. एवढे तुर्तास पहिल्या फळीतले 5 नेते एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी तिसरी आघाडी नाव दिलं नाही, त्यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडी असं नाव दिलेलं आहे आणि तिसरा एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न आहे सगळ्या नेत्यांचा. खरं तर यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न झालेत, प्रयोग झालेले आहेत, पण तेवढं मर्यादित यश मिळालेलं त्याच्या पलीकडे मिळालेलं नाही. मी रेडॉलस असेल की वितर्के आणि मी आंबेडकरांनी अनेकदा प्रयत्न केले, पण पहिल्यांदा संभाजीराजे याच्यात पुढाकार घेत आहेत. बच्चू भाऊ आहे, राजू शेट्टी हे शेतकरी चळवळीतले नेते त्यांच्यासोबत आहेत, वामनराव चटप जुनं जाणतं नेतृत्व, हे सगळे एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करतायत. म्हणजेच त्यांचा प्रयत्न आहे की एक तिसरा सक्षम पर्याय द्यायचा, राजकीय पर्याय लोकांना. बघू आता जनता यांना नेमकं सेसू करतात आणि निकालानंतर हे खरंच तिसरी आघाडी म्हणून राहणार का पुन्हा सत्तेसोबत जाणार हेही पाहायचं. कारण हेच बच्चू भाऊ अगोदर सत्तेत होते, आता बाहेर पडून हे पुन्हा या महाशक्तीसोबत आलेले आहेत. बघूया पुढे काय होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.